इचलकरंजीतील अवधूत युवराज सुतार या 25 वर्षाच्या तरुणाचा शनिवारी मध्यरात्री कागल औद्योगिक वसाहतीमध्ये अपघात झाला। भरधाव वेगात असलेली मोटरसायकल रस्त्याकडेच्या संरक्षक भिंतीला धडकली आणि अवधूतचा मृत्यू झाला। आज सकाळी अपघाताची घटना उघडकीस आली। इचलकरंजीतील धनगरमाळ येथील अवधूत युवराज सुतार यांचा टेम्पो आहे। तो गोकुळ चिरगाव इथल्या एका कारखान्यात माल वाहतुकीचं काम करत होता। शनिवारी सुतारनं आपला टेम्पो माल भरण्यासाठी कारखान्यात उभा केला। त्यानंतर मित्राची मोटरसायकल घेऊन तो रात्री 12:30च्या दरम्यान कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत मार्गे इचलकरंजीकडे निघाला होता। आज सकाळी नागरिका स्पिनिंग मिलच्या संरक्षक भिंतीजवळ अवधूत सुतारचा अपघात झाल्याचं दिसून आलं। मोटरसायकलीच्या खाली अवधूतचा मृतदेह पडून होता। गोकुळ शिरगाव पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना बोलून घेतलं। वडील युवराज सुतार आणि त्याचा लहान भाऊ यांनी अवधूतचा मृतदेह पाहिल्यानंतर हंबरडा फोडला। 25 वर्षाचा अवधूत विवाहित असून त्याला 1.25 महिन्याचा मुलगा आहे। भरधाव वेगात असलेल्या अवधूतचं मोटरसायकलीवरील नियंत्रण सुटल्यानं तो रस्त्याकडेच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आपटला आणि त्याचा मृत्यू झाला।